चेंज द व्हॉइस या टॉपिकवरती सगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेले दिसतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस हेच ओळखता येत नाही, त्यामुळे त्यांना जे स्ट्रक्चर्स असतात ते लक्षात राहत नाही. आज आपण एकदम बेसिकपासून चालू करूयात. या पुस्तकामध्ये जे काही रूल्स दिलेले आहेत त्यांचा तर अभ्यास आपण करणारच आहे, पण याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा अभ्यास करायचा आहे या टॉपिकवरती त्यांच्यासाठी आपल्या चॅनलवर आपण जी PYQ सिरीज कंडक्ट केलेली आहे त्यामधले जे व्हॉइसचे चॅप्टर्स आहेत ते नक्की बघा. MPSCने आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये व्हॉइस या टॉपिकवरती जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते आपण त्या सिरीजमध्ये कंडक्ट केलेले आहेत, त्यामुळे तुमचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे या टॉपिककडे बघण्याचा तो निश्चितच बदलेल आणि तुम्हाला हार्डवर्क सोबतच स्मार्ट वर्क सुद्धा करायला एक स्कोप मिळेल आणि तुम्हाला ही गोष्ट डिटेलमध्ये समजण्याबरोबरच परीक्षेमध्ये ॲक्च्युअली प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन कसं केलं पाहिजे, आपण जे रूल्स बघत आहे त्याची सुद्धा आयडिया येऊन जाईल. पण तुम्हाला प्रॅक्टिस जितकी कराल तितकं चांगलं आहे, त्यामुळे ती सुद्धा सिरीज तुम्ही फॉलो करावी असं एक सजेशन आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आज आपण सेकंड चॅप्टरला सुरुवात करत आहे. आपली या टॉपिकची जी PDF आहे, म्हणजे आज आपण जो काही पार्ट बघणार आहे ती PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून चॅनल तुम्ही जॉईन करू शकता आणि जे काही डे वाईज PDF असतील त्या तुम्हाला तिथे अवेलेबल होतील. व्हॉइस या चॅप्टरला सुरू करत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे आपल्याला टेन्सचा अभ्यास असणं गरजेचं आहे किंवा ॲटलिस्ट तुम्हाला टेन्स आयडेंटिफाय तरी करता आले पाहिजेत. या पुस्तकात आता काय काय दिलेलं आहे ते आपण बघायला सुरुवात करूयात. अ वर्ब मे टेल अस अबाउट व्हॉट अ पर्सन ऑर अ थिंग डज. म्हणजे वर्बमध्ये सांगितलेली जी ॲक्शन असते ती कोणी परफॉर्म केली हे आपल्याला समजतं, बरोबर. एका व्यक्तीने किंवा एखाद्या गोष्टीने काय कृती पूर्ण केलेली आहे हे आपल्याला कशातून कळतं? वर्बमधून कळतं. Therefore, a verb is said to be an action on the part of a doer or subject. मग याचे एक्झाम्पल्स आपण काय आहेत ते बघूयात. फर्स्ट एक्झाम्पल आहे दे विल डू द वर्क. यामध्ये मेन वर्ब काय आहे आपलं? डू. डू म्हणजे काय? करणे. आणि ही जी करण्याची क्रिया आहे ही कोणाकडून झालेली आहे? हू इज डुईंग द वर्क? दे. त्याच्यामुळे या वाक्यातला सब्जेक्ट काय आहे? दे. आणि ती करण्याची जी क्रिया आहे, जी कृती आहे, वर्बमध्ये सांगितलेली जी ॲक्शन आहे ती कोणावरती परफॉर्म होत आहे? किंवा मग व्हॉट विल दे डू? वर्क. म्हणजे जो कृती करतो तो आपला सब्जेक्ट असतो आणि ज्याच्यावरती ती कृती केली जाते तो आपला ऑब्जेक्ट असतो. ठीक आहे, हे या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे. सेकंड सेंटेन्स काय आहे? द टीचर हॅज पनिश्ड द बॉय. यामध्ये पनिशमेंटची क्रिया झालेली आहे. पनिश हे आपलं मेन वर्ब आहे आणि त्यानंतर टीचरकडून कृती झाली म्हणून टीचर सब्जेक्ट असेल आणि हा जो बॉय आहे ज्याला पनिशमेंट दिली गेली तो इथे आपला ऑब्जेक्ट आहे. The verbs do, punish are transitive. The actions of the subject, they, the teacher, passes over to the objects, work, the boy. Therefore, verbs are called transitive. आता त्यांनी आपल्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब्स बद्दल सांगितलेलं आहे आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब्स म्हणजे काय? सब्जेक्ट कडून परफॉर्म झालेली ॲक्शन ऑब्जेक्टकडे ट्रान्सफर झालेली दिसते. पण ही कृती जी आपल्या मेन वर्बमध्ये मेन्शन केलेली असते त्याबद्दल बोललं जातं. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, व्हॉइसचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मेन वर्ब आयडेंटिफाय करता यावं लागेल. जे वाक्यामध्ये ॲक्च्युली घडणाऱ्या कृती आहेत. मग कधी कधी एकच वाक्य दिलेलं असतं असं नाही, वेगवेगळी 2 वाक्य सुद्धा असतात. 2 वाक्यांचं सुद्धा आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्व्हर्जन करावं लागू शकतं. त्यामुळे वाक्यात ज्या कृती होत आहेत त्या मेन वर्बच्या ज्या कृती आहेत त्या ओळखायला शिकायचं आणि त्याचबरोबर सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करता येणं, या 3 ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत व्हॉइसचा ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो. आपल्याला मेन वर्ब ओळखूनच फक्त उपयोग नाही आहे, त्यासोबत टेन्सचा सुद्धा अभ्यास करावा लागतो, हे तर आपण एकदम सुरुवातीला बघितलं. पण त्याचबरोबर सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट देखील आपल्याला आयडेंटिफाय करता आला पाहिजे. आजच्या लेक्चरमध्ये आपण वर्कबुक एक्सरसाइज सोडवणार नाहीये, फक्त हे सुरुवातीला ट्रान्झिटिव्ह वर्ब्स म्हणजे काय, इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स म्हणजे काय, सब्जेक्ट कसं आयडेंटिफाय करायचं, ऑब्जेक्ट कसं आयडेंटिफाय करायचं हे समजून घ्या, कारण हे बेसिक आहे व्हॉइसचं. जोपर्यंत तुम्ही बेसिकचा अभ्यास करत नाही तोपर्यंत तुम्हाला एक्झाम्पल्स समजणार नाहीत. त्यामुळे आज आपण जरा जास्त मेहनत घेऊयात बेसिक पक्क करण्यावरती. आणि नेक्स्ट सेंटेन्स आहे द वर्ब मे ऑल्सो टेल अस व्हॉट इज डन टू अ पर्सन ऑर अ थिंग. म्हणजे आपण जे केलेलं आहे ते ज्या व्यक्तीसोबत किंवा ज्या ऑब्जेक्ट सोबत ते झालेलं आहे ते सुद्धा वर्बमध्ये सांगितलेलं असतं. ठीक आहे, आता या ठिकाणी 2 वाक्य दिलेली आहेत ती वाचूयात. आपण इथे या ठिकाणी जे एक्झाम्पल बघितलं होतं त्याचं फक्त इथे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्व्हर्जन करून त्यांनी दिलेलं आहे. सेंटेन्स आहे द वर्क विल बी डन बाय देम. आपण मगाशी वाक्य काय बघितलं होतं? दे विल डू द वर्क.
मग नेहमी लक्षात ठेवायचं, व्हर्बमध्ये सांगितलेली जी ॲक्शन आहे ती करणारा कोण आहे हे जर आपल्याला समजत असेल तर तो ॲक्टिव्हली काम करत आहे हे पण आपल्याला जर कळत असेल तर तो असतो ॲक्टिव्ह व्हॉइस. ठीक आहे. या ठिकाणी सब्जेक्टला महत्त्व दिलं जातं. म्हणजे सब्जेक्टकडून झालेल्या कृतीला महत्त्व आहे. कोणावर क्रिया झाली यापेक्षा कोणी केली हे महत्त्वाचं आहे, म्हणून त्याला ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणत असतात. आणि या वाक्याला जर आपण कन्वर्ट केलं, द वर्क विल बी डन बाय देम, या ठिकाणी काम होणं महत्त्वाचं आहे आणि त्यांच्याकडून काम केलं जाईल असं आपण म्हणतो. मराठी वाक्यांमध्ये देखील आपण ज्या पद्धतीने बोलत असतो त्या गोष्टींचा अंदाज येईल तुम्हाला. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये करता ॲक्टिव्ह आहे हे दिसतं, म्हणजे ते काम करतात. आणि जर आपण असं म्हटलं की त्यांच्याकडून काम केलं जातं, या ठिकाणी त्यांच्या कृती करण्याला इतकं महत्त्व नाहीये, पण काम करण्याला किंवा काम पूर्ण होण्याला जास्त महत्त्व आहे. सेकंड सेंटेन्स जे आपण बघितलं होतं, द टीचर हॅज पनिश्ड द बॉय, या ठिकाणी आपण हे सेंटेन्स बघितलेलं. याचं पॅसिव्ह व्हॉइस काय आहे? द बॉय हॅज बीन पनिश्ड बाय द टीचर. ठीक आहे. म्हणजे इथे आता काय लक्षात आलं आपल्याला? आपण जे फर्स्ट सेंटेन्स बघितलं होतं हे होतं ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये, कारण इथे कृती केली कोणी हे महत्वाचं आहे. टीचरकडून पनिशमेंटची क्रिया झाली होती आणि या ठिकाणी मुलाला टीचरकडून पनिशमेंट दिली गेली होती. ठीक आहे. त्यामुळे हा बॉय ॲक्टिव्हली ही पनिशमेंट घेत होता का? नाही. टीचरने ते त्याला पनिश केलेलं होतं. करता आपला टीचरच असणार आहे, फक्त ऑब्जेक्टला इथे आपण हायलाईट करत आहे. बेसिकली ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्टला महत्त्व असतं आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कोणावर कृती झाली त्या ऑब्जेक्टला महत्त्व असतं. आता नेक्स्ट पार्ट आहे हाऊ टू डिफाईन अ व्हॉइस. म्हणजे व्हॉइस हा नक्की डिफाईन कसा करायचा. इन ॲक्टिव्ह व्हॉइस अ सेंटेन्स बिगिन्स विथ अ सब्जेक्ट. जो सब्जेक्ट आहे त्यांनी वाक्याची सुरुवात होते. आपण मगाशी जे एक्झाम्पल्स बघितले, दे विल वर्क, द टीचर हॅज पनिश्ड, यामध्ये कृती कोणी केली ते आपले सब्जेक्ट आहेत. म्हणजे आपले जे कर्ते असतात ना, जो कर्ता असतो आपल्या वाक्यातला तो वाक्याच्या सुरुवातीला येतो. ठीक आहे. त्यामुळे वाक्याची सुरुवात ही कर्त्यावरून होते. इन पॅसिव्ह व्हॉइस अ सेंटेन्स बिगिन्स विथ अन ऑब्जेक्ट. मग आपण मगाशी जे बघितलं की द वर्क, द बॉय हे आपले ऑब्जेक्ट आहेत आणि पॅसिव्ह व्हॉइस मधल्या वाक्यांची रचना होत असताना सुरुवात ही ऑब्जेक्टनी होते. However, sentences only with transitive verbs admit passive expressions. जे ट्रान्झिटिव्ह वर्ब्स आहेत फक्त आणि फक्त त्यांचंच आपण ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह कन्व्हर्जन करू शकतो. हे इथे खूप महत्त्वाचं आहे. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे की जे आपण ॲक्टिव्ह व्हॉइसमधले सेंटेन्सेस आहेत ते जर ट्रान्झिटिव्ह वर्ब्स असतील, म्हणजे व्हर्बमध्ये सांगितलेली ॲक्शन सब्जेक्टकडून ऑब्जेक्टकडे ट्रान्सफर झालेली दिसत असेल आपल्याला, तरच ते आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब कन्सिडर करतो आणि त्यांचंच आपण पॅसिव्ह एक्सप्रेशन करू शकतो. इतर जे व्हर्ब्स असतात त्यांचं आपल्याला पॅसिव्ह एक्सप्रेशन्स करता येत नाही. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब्सचं पॅसिव्ह एक्सप्रेशन होतं, इन ट्रान्झिटिव्ह व्हर्ब्सचं होत नाही. आपण एक्झाम्पल्स बघूयात. जया केम हिअर. मेन व्हर्ब काय आहे? कम. त्याचं पास्ट टेन्स आपण वापरलेलं आहे. जया तिथे आली. या ठिकाणी जया या सब्जेक्टकडून जी कृती झालेली आहे ती तिथेच संपलेली आहे. ती कुठे आली यावरती ती क्रिया होत आहे हे आपल्याला दिसत नाही. जया आली एवढंच हे वाक्य आहे. यामध्ये ही जी मेन व्हर्बची ॲक्शन आहे ही कोणत्याही ऑब्जेक्टवर झालेली दिसत नाही. दुसरं एक सेंटेन्स दिलेलं आहे, फादर इज गोईंग आउट. वडिलांची जाण्याची क्रिया होत आहे. या ठिकाणी ॲक्शन तर परफॉर्म होत आहे, वर्बमध्ये सांगितलेली ॲक्शन परफॉर्म होत आहे कर्त्याकडून, पण इथे ऑब्जेक्ट आपल्याला आयडेंटिफाय करता येत नाही. ओके. त्यामुळे हे जे सेंटेन्स आहे कम, गो हे जे व्हर्ब्स आहेत हे काय असतात? इनट्रान्झिटिव्ह. बिकॉज दीज वर्ब्स डू नॉट हॅव ऑब्जेक्ट्स. या ठिकाणी ऑब्जेक्ट मिसिंग होतात, त्यामुळे हे आपण इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स आहे असे समजतो. द इफेक्ट ऑफ द ॲक्शन डज नॉट पास ओव्हर टू एनी ऑब्जेक्ट. आपण मगाशी बघितलं की सब्जेक्टकडून ऑब्जेक्टकडे जी ॲक्शन आहे ती ट्रान्सफर झालेली दिसली पाहिजे, पण या ठिकाणी या दोन वाक्यांमध्ये फिफ्थ आणि सिक्स्थ सेंटेन्स जे आहे यामध्ये दिसत नाही आणि ही जी ॲक्शन आहे ही पास ओव्हर झालेली दिसत नाही. Therefore, these verbs are called intransitive. Since they are not used with object, they do not admit passive expression. आता आपण जे काही वाचलं यामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी आपण नोटीस केलेल्या आहेत, त्या सगळ्या आपण एका वेगळ्या स्लाइडमध्ये लिहून घेऊयात. त्याआधी आपण हे जे शेवटचे सेंटेन्स आहे ते वाचूयात. Therefore, before making a sentence, a student must note carefully whether the sentence is beginning with the subject or object. वाक्याची सुरुवात सब्जेक्टनी झाली आहे का ऑब्जेक्टनी झाली आहे हे कळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आज आपण फक्त बघूयात की ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये नक्की कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या असतात.
म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉईसपासून आपल्याला जर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये वाक्यरचना बदलायची असेल, तर त्या गोष्टीसाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी कळणं महत्त्वाचं आहे. वाक्यातला सब्जेक्ट नेमका कोण आहे? कारण कधी-कधी काय असतं, फक्त एका शब्दामध्ये जो कर्ता आहे तो आपल्याला आयडेंटिफाय होत नाही. कधी-कधी लेंदी एक फ्रेज दिलेली असते, थोडीशी मोठी फ्रेज असते, ती सुद्धा आपला सब्जेक्ट असू शकते आणि सेम ऑब्जेक्टच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. त्यामुळे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करता येणं हे आपल्यासाठी मस्ट आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मेन व्हर्ब वाक्यातलं ओळखता आलं पाहिजे. वाक्यामध्ये जी ॲक्शन झालेली आहे, आपण बोलत असताना कोणती कृती परफॉर्म केली गेली, हे आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर तिथे जी ॲक्शन दाखवणारा मेन व्हर्ब आहे, हा आपल्याला आयडेंटिफाय करता आला पाहिजे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पॅसिव्ह व्हॉईसच्या सेंटेन्सेसमध्ये करायची आहे, ती म्हणजे व्हर्बचे जे तिन्हीही फॉर्म्स असतात, ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण ही जी गोष्ट आहे तिन्ही फॉर्म्स माहिती असणं म्हणजे V1, V2 आणि V3 या गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला पॅसिव्ह व्हॉईसच्या ज्या रचना आहेत या ओळखण्यासाठी सोप्या जातात आणि ते कसं ओळखायचं V3 वरून आपण कसं ओळखू शकतो हे मी तुम्हाला ट्रिक्स ज्या काही आहेत त्या PYQच्या सिरीजमध्ये समजावून सांगितलेल्या आहेत. आपले व्हॉईसचे जे सिरीज आहे ही तुम्ही सगळ्यांनी एकदा नक्की बघावी असं माझं एक सजेशन आहे. आज आपण व्हॉईसचं जे काही बेसिक लेक्चर आहे ते कंप्लीट केलेलं आहे. ज्या बेसिक गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत व्हॉईस समजून घेण्यासाठी त्या आपण बघितल्या. उद्यापासून आपण ज्या एक्सरसाइजेस दिलेल्या आहेत त्या सोडवण्यासाठी कोणते रूल्स अप्लाय करावे लागतात ते सुद्धा अभ्यासूयात. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.